नागपुर में पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से न्यायमूर्ति चांदीवाला आयोग की रिपोर्ट सार्वजनिक करने की मांग की है। उन्होंने कहा कि पूर्व मुंबई पुलिस आयुक्त परमवीर सिंह पर कार्रवाई के बाद लगाए गए 100 करोड़ के आरोप की 11 महीने जांच की गई है और 14 पन्नों की रिपोर्ट 4 साल पहले ही सौंपी गई है, लेकिन अब तक उसे सार्वजनिक नहीं किया गया है। देशमुख ने राष्ट्रवादी कांग्रेस के एकीकरण पर भी चर्चा से इनकार किया और कहा कि पार्टी संगठन मजबूत करने पर ध्यान है। वहीं खरात प्रकरण और ऑपरेशन टाइगर को लेकर उन्होंने निष्पक्ष जांच की मांग करते हुए कहा कि किसी भी नेता या विधायक को बचाया नहीं जाना चाहिए और दोषियों पर सख्त कार्रवाई होनी चाहिए। आइए देखते हैं आगे क्या कहना है पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख इनका। असं मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग। त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी त्या मुंबईमध्ये गैरकारभार केला होता, अनेक त्यांच्यावर आरोप होते, त्याच्यामुळे मी त्यांची बदली करून आम्ही त्यांना सस्पेंड केलं, सरकारी नोकरीतून सस्पेंड केलं आणि त्याच्यानंतर त्याला सरकारी नोकरीतून सस्पेंड केल्यानंतर परमवीर सिंग माझ्यावर आरोप लावले आणि ते आरोप लावल्यानंतर 100 कोटीचा आरोप लावला। ते आरोप लावल्यानंतर मीच राज्य शासनाला विनंती केली की याची संपूर्ण आपण चौकशी करावी। त्याच्यानंतर राज्य शासनाने हायकोर्टचे जस्टिस आदरणीय श्री चांदीवाल साहेब यांच्या वरती जबाबदारी दिली आणि त्यांना नियुक्त केलं आणि त्यांना सांगितलं याची चौकशी करा। त्यांनी न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी 11 महिने चौकशी करून 1400 पानाचा अहवाल माझ्यावर झालेल्या आरोपाचा सरकारला दिला 4 वर्षापूर्वी। सातत्याने मी राज्य शासनाला विनंती करतोय की माझ्यावर जे आरोप झाले त्याची जी निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेबांनी चौकशी केली तो 4 वर्षापासून आपल्याकडे अहवाल आहे, तो जाहीर करा, सार्वजनिक करा, लोकांपर्यंत जाऊ द्या, म्हणजे लोकांना माहीत पडेल की त्या 11 महिन्याच्या चौकशीमध्ये आणि 1400 पानांच्या अहवालामध्ये काय आहे। आणि यासाठी मी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना 10 पत्र लिहिली, सचिवांना पत्र लिहिली, पण राज्य शासन हा अहवाल सार्वजनिक करायला तयार नाही। त्याच्यामुळे मी परत राज्य शासनाला विनंती करतो, देवेंद्र फडणवीसला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल जाहीर करावा आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांनी फाइंडिंग्स आहेत ते जनतेसमोर आणावे अशी मी त्यांना विनंती करतो। मला हेच कळत नाही की 4 वर्षापूर्वी तो अहवाल राज्य शासनाने दिला, मग राज्य शासन हे भारतीय जनता पार्टीचं शासन किंवा देवेंद्रजी फडणवीस हा अहवाल जनतेसमोर का येऊ देत नाही, हा माझा प्रश्न आहे। 10 पत्र लिहिली, 10 पत्र मी देवेंद्र फडणवीस साहेबांना, सरकारला अजून पत्र लिहिले, सचिवांना वगैरे, पण याच्या बाबतीत काही एक शब्द बोलायला राज्य शासन तयार नाही। असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणती चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। ठीक आहे, जी अजितदादा यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्या सुनीत्रताई आता प्रमुख आहेत किंवा बाकी जे प्रमुख मंडळी आहेत, त्यांनी त्यांच्या सर्व त्यांचे जे आमदार आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत, आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही। आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे, नाही ठीक आहे ना, काही आमदार तशी भूमिका व्यक्त करत असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमच्या पक्षात सध्या तरी याच्या बाबतीत कसं आहे, याच्यामध्ये ज्या ठीक आहे फोटो अनेकांबरोबर असू शकतील, कुठेही कुठे गेलं कोणी फोटो काढतो, पण ज्यांचे त्याच्याशी घनिष्ठ संबंध होते, ज्या नेत्यांचं त्याच्याकडे जाणं नव्हतं, बैठक होती, वारंवार त्यांच्याकडे जायचे, वारंवार त्यांचा सल्ला घ्यायचे, त्याचे सगळे रेकॉर्ड्स आहेत। याच्यामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत ते सुद्धा सगळ्यांना माहित आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत आता एसआयटी बसली आहे, चौकशी चालू आहे, योग्य ती चौकशी झाली पाहिजे। ज्या लोकांची त्यांचे घनिष्ठ संबंध होते त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। अनेक गोष्टी बाहेर येतील, आता ज्या पद्धतीने अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, अनेक नेत्याची नाव येत आहेत की त्यांचे अनेक वेळा त्यांचं जाणं नव्हतं, बैठक होत्या, त्यांच्या माध्यमातून अनेक पूजापाती त्यांनी केल्या,
अनेक महिला सुद्धा त्या ठिकाणी जात होत्या. याची संपूर्ण चौकशी होईल की कशा पद्धतीने हा गोरखधंदा अशोक खराचा त्या ठिकाणी चालू होता आणि कसे मोठे मोठे राजनेते याला बळी पडत होते, हे सुद्धा अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. ते सर्व जनतेसमोर आलं पाहिजे. सरकारच्याच काही मोठ्या नेत्याच्या बाबतीत नावं पुढे आलेले आहेत, त्यांचे घनिष्ठ संबंध होते. फक्त थातून मातून उत्तर देऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करू, असं करू, कारवाई तर झालीच पाहिजे. पण ज्या नेत्यांची, ज्या आमदारांची, ज्या खासदारांची त्याच्यावर अशोक खरात बरोबर बैठकी होत होत्या, वारंवार भेटणं होत होतं, त्यांच्या माध्यमातून पूजापाठी ते करत होते, आपला हात दाखवत होते, अनेक विधी करत होते आणि अशा पद्धतीने त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की त्यांनी अशा अशोक खरासारख्या त्या महाराजाला इतकं प्रोत्साहन का दिलं. आता ज्या संपूर्ण गोष्टी पुढे येत आहेत त्याच्यासाठी सरकारने फक्त उडत उडत उत्तर न देता कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, ही सर्वांची मागणी आहे. कसं होतं असू शकतील नक्कीच, कारण की याची जेव्हा सखोल चौकशी होईल तेव्हा सत्ताधारी पक्षाचे कोण कोण आमदार आहे, कोण कोण नेते आहे, हे संपूर्ण समोर येतील ना. सगळ्यांचे नाव समोर येतील. अनेक नेत्यांची नावं, काही मंत्र्याचे नाव त्याच्यामध्ये आलेले आहेत, काही आमदारांचे नाव सरकारमधल्या त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्या कोणालाही सरकारने वाचवलं नाही पाहिजे. कुणालाही न वाचवता आपल्या सत्ताधारी पक्षातले जरी नेते असले, आमदार असले तरी त्यांना न वाचवता सगळ्यांवर राज्य शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.